वाक्यांच्या प्रकारांचे 3 भागामध्ये वर्गीकरण केले जाते. पहिला भाग अर्थाच्या अनुरोधाने वाक्यांचे प्रकार, दुसरा भाग क्रियापदाच्या रूपावरून वाक्यांचे प्रकार आणि तिसरा भाग एका वाक्यात किती विधाने आहेत यावरून वाक्यांचे प्रकार. प्रथम आपण पाहूया अर्थाच्या अनुरोधाने वाक्यांचे प्रकार. अर्थाच्या अनुरोधाने वाक्यांचे 5 प्रकार पडतात. पहिला प्रकार विधानार्थी वाक्य, दुसरा प्रकार प्रश्नार्थी वाक्य, तिसरा प्रकार उद्गारार्थी वाक्य, चौथा प्रकार होकारार्थी वाक्य आणि 5वा प्रकार नकारार्थी वाक्य. वाक्यांच्या वर्गीकरणाचा दुसरा भाग म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून पडणारे वाक्यांचे प्रकार. पहिला प्रकार स्वार्थी वाक्य, दुसरा प्रकार आज्ञार्थी वाक्य, तिसरा प्रकार विद्यार्थी वाक्य व चौथा प्रकार संकेतार्थ वाक्य. वाक्यांच्या वर्गीकरणामधील तिसरा भाग म्हणजे एका वाक्यात किती विधाने आहेत यावरून वाक्यांचे प्रकार. पहिला प्रकार केवल वाक्य, दुसरा प्रकार मिश्र वाक्य व तिसरा प्रकार संयुक्त वाक्य. प्रथम आपण पाहूया वाक्याच्या वर्गीकरणामधील पहिला भाग म्हणजे अर्थाच्या अनुरोधाने वाक्यांचे प्रकार. पहिला प्रकार विधानार्थी वाक्य. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, माझे घर दवाखान्याजवळ आहे, तो रोज व्यायाम करत नाही, सुरेश चित्र काढतो. वाक्याच्या अनुरोधाने वाक्याचा दुसरा प्रकार म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, तुझे नाव काय आहे, तुला लाडू आवडतो का, तुम्ही सकाळी किती वाजता उठता. अर्थाच्या अनुरोधाने वाक्याचा तिसरा प्रकार म्हणजे उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यामधून भावनेचा उद्गार व्यक्त झालेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, अरे रे फार वाईट झाले, बाप रे एवढा मोठा साप, शाबास खूप चांगले काम केलेस. अर्थाच्या अनुरोधाने वाक्याचा चौथा प्रकार म्हणजे होकारार्थी वाक्य. जेव्हा विधानात होकार असतो तेव्हा त्या वाक्यास होकारार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, भारताचा विजय झाला, मी पास होणार, राजू माझा मित्र आहे. अर्थाच्या अनुरोधाने वाक्याचा 5वा प्रकार म्हणजे नकारार्थी वाक्य. जेव्हा विधानात नकार असतो तेव्हा त्या वाक्यास नकारार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, भारताचा पराजय झाला नाही, मी नापास होणार नाही, राजू माझा शत्रू नाही. आता आपण पाहणार आहोत वाक्यांच्या वर्गीकरणामधील दुसरा भाग म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून पडणारे वाक्यांचे प्रकार. क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचा पहिला प्रकार म्हणजे स्वार्थी वाक्य. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, सुधीर शाळेत गेला, सुरेश गावाला जाणार आहे, हर्षा जेवण करते. क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचा दुसरा प्रकार म्हणजे आज्ञार्थी वाक्य. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, आशीर्वाद, प्रार्थना किंवा उपदेश या गोष्टींचा बोध होतो त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, चांगला अभ्यास करा, मुलांनो रांगेत चला,
उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. क्रियापदाच्या रूपावरून पुढील वाक्याचा प्रकार म्हणजे विद्यार्थी वाक्य. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य, इच्छा, योग्यता, शक्यता या गोष्टींचा बोध होतो त्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, चांगला अभ्यास करावा, नेहमी खरे बोलावे, गोरगरिबांची सेवा करावी. क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचा पुढील प्रकार म्हणजे संकेतार्थी वाक्य. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले तर तमुक होईल अशी अट किंवा संकेत याचा अर्थ निघत असेल तर त्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, जर चांगला अभ्यास केला तर उत्तम यश मिळेल, जर व्यायाम केला तर उत्तम आरोग्य लाभेल, जर नियमित रियाज केला तर उत्तम गाणे गाता येईल. यानंतर आपण पाहणार आहोत वाक्यांच्या वर्गीकरणामधील तिसरा प्रकार म्हणजे एका वाक्यात किती विधाने आहेत यावरून वाक्यांचे प्रकार. वाक्यात किती विधाने आहेत यावरून पहिला वाक्याचा प्रकार म्हणजे केवल वाक्य. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, ती रोज सकाळी लवकर उठते, तो कसोटी सामना खेळतो, लता अभ्यास करते. वाक्यात किती विधाने आहेत यावरून वाक्याचा दुसरा प्रकार म्हणजे मिश्र वाक्य. एक प्रधान वाक्य व एक गौण वाक्य यांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडून जे संमिश्र वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. वाक्यात किती विधाने आहेत यावरून वाक्याचा पुढचा प्रकार म्हणजे संयुक्त वाक्य. दोन केवल वाक्य जी प्रधान वाक्य असतात त्यांना प्रधानत्व सूचक अव्ययाने जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, अजय पहाटे उठतो आणि अभ्यास करतो, विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि समोरचा वृक्ष कोसळला, डोळ्यात केर